सांग कधी कळणार तुला भाग 7. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. सुसेनच्या मते चूक रियाचीच होती आणि त्याला तर ऐकून घेण्याची सवयच नव्हती. रिया, तुला वाटत नाही आहे तू थोडं जास्तच बोलतीये? सुसेन तिला ओरडूनच म्हणाला. जास्त नाही, योग्य तेच बोलत आहे. आणि का बोलू नये मी? आणि माझ्याकडून का अपेक्षा ठेवताय तुम्ही? आपलं काही नातं नाही. तुम्ही आहातच कोण मला बोलणारे आणि विचारणारे? माझ्यावर हक्क नाही आहे तुमचा, रिया म्हणाली. सुशांत एकदम शांतच झाला. त्याला असं काही ऐकावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. हो, बरोबर आहे. मी कोण आहे तुझ्या? कसं आहे ना सर, तुम्ही स्वतःभोवती एक कुंपण केलं आहे. त्या कुंपणाच्या बाहेर तुम्ही कधी येतही नाही आणि कोणाला आतमध्येही येऊ देत नाही. त्यामुळे तुमच्याकडे तुमची अशी कोणी माणसंच नाही आहे. रियाने सुसेनच्या मर्मावर बोट ठेवले. त्यामुळे आता तर तो रागाने लाल झाला. हे बघ रिया, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. तुला काहीही बोलण्याचा अधिकार नाही आहे. माझ्याकडे माणसं असतील नाही तर नसतील, तुला काय घेणं देणं? तू आहेस कोण मला फुकटचे सल्ले देणारी? काय संबंध तुझा? तुला माझ्या आयुष्यावर काहीही बोलण्याचा अधिकार नाही. मी असा आहे आणि असंच राहणार, समजलं? आता चालते हो, मला तुझ्यासोबत बोलण्याची इच्छाही नाही आहे. मी काही फुकटचे सल्ले देत नाही आहे, रिया म्हणाली. रिया, जस्ट गेट आऊट. मला एकही शब्द ऐकायचा नाही आहे. हेच सर, तुम्ही ऐकूनच घेत नाही. रिया, मराठीत कळलं ना? इथून निघ, नाही तर मला बाहेर काढायला लावू नको. आणि मी तसं करू शकतो हे तुलाही माहीत आहे. सो जस्ट गेट लॉस्ट. रियाला खूप राग आला, पण ती काहीच करू शकत नव्हती. कारण सुसेन जे बोलतो तेच करतो हेही तिला माहीत होतं. ती निमूटपणे बाहेर निघाली. सुदेशने हे बाहेरून बघितलं आणि तो लगेच आत गेला. त्याला हे कळलं होतं की काहीतरी चांगलंच बिनसलंय. तो म्हणाला, सुशांत, काय रे, इतका का चिडलास? काही टेन्शन आहे का? अरे, ही काल आलेली मुलगी मला शिकवती आहे की माणसं नाही आहेत तुमच्याकडे वगैरे. अशी डोक्यात गेली ना. हिला काही माहिती आहे माझ्याबद्दल? बोलायला काय जातं लोकांचं. माझं ना डोकंच काम करत नाही आहे. मी निघतो आता घरी. सुशांत म्हणाला, तू हँडल कर आता ऑफिसमधल्या कामाचं. ठीक आहे, असं म्हणून तो निघालाही. सुदेशला पण कळलं की रियानी सुशांतला नको त्या विषयावरून छेडलं आहे. आता हा भडकलेला ज्वालामुखी शांत करणे अवघड आहे. त्याने ह्या विषयावर रियाला बोलायचं ठरवलं. रियाला सुदेशने त्याच्या केबिनमध्ये बोलावलं. रियाला थोडं आश्चर्यच वाटलं की सुदेशने आपल्याला का बोलवलं. तिला वाटलं कदाचित सुशांतने आपल्या टीममधून काढलं असेल आणि सुदेशच्या टीममध्ये टाकलं असेल. सर, काय झालं? मला बोलवलंय? रिया म्हणाली. रिया, ये बस. कसं चालू आहे काम? सुदेशने विचारले. ठीक चालू आहे, रिया म्हणाली. तुला मी कशासाठी बोलवलं माहिती आहे का? सुदेश म्हणाला. नाही सर, रिया म्हणाली. डायरेक्ट विषयालाच हात घालतो. तू काय बोलली सुदेशला? तुला माहिती आहे का, तो घरी निघून गेला. तो कधीही जात नाही अगं असं ऑफिसमधून, सुदेशने सांगितले. काय? सुशांत सर घरी गेले? पण मी तर फक्त त्यांना हे समजावून सांगत होते की त्यांनी असं एकटं राहू नये. माणसं लागतात तर सर जगण्यासाठी आणि त्यांच्याकडे ती नाही आहे. बस त्याचा इतका राग? काय चुकीचे बोलले मी? रिया, किती दिवसापासून ओळखते तू सुशांतला? सुदेश म्हणाला. ऑफिस जॉईन केल्यापासून, रिया म्हणाली. हो ना, आणि इतक्या लवकर स्वतःचं मत पण बनवलं? मी सुशांतचा लहानपणापासूनचा मित्र आहे. त्याला खूप जवळून ओळखतो मी. कुठलाही माणूस आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून घडत असतो. कळलं का? म्हणजे मला कळत नाही आहे तू मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे, रिया म्हणाली. हे बघ रिया, आपलं घरचं वातावरण फार नॉर्मल असतं, म्हणजे खूप प्रेमळ. सुशांतचं तसं नाही झालं ग. म्हणजे त्याच्या घरचं वातावरण तसं नव्हतं. म्हणजे? रियाने विचारलं. सुशांत आणि त्याची आई दोघंच जण राहतात. त्याच्या वडिलांनी तो लहान असतानाच त्याला आणि त्याच्या आईला सोडून दिले आणि जवळचे असे कोणीही नव्हते. तेव्हापासून त्याला त्याच्या आईनेच वाढवले, लहानाचे मोठे केले आणि जवळपासच्या कुठल्याही नातेवाईकांनी अशी मदत नाही केली. त्याला वडिलांचे प्रेम कधी मिळालेच नाही. किंवा तू असंही म्हणू शकतेस की त्याच्या आईशिवाय त्याला कुणाचेही प्रेम मिळाले नाही. वडील जिवंत असूनही
कधी त्यांनी ह्यांना विचारलेही नाही. आता सांग, इतक्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिल्यानंतर नात्यांवर आणि माणुसकीवर त्याचा विश्वास कसा असेल? सुदेश तिला म्हणाला. रियाच्या समोर एक अनपेक्षित सत्य आले होते, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. आता तिला कळून चुकले होते की आपण काय करून बसलो. बापरे सुदेश सर, मी फार मोठी चूक केली. मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. रिया, तसं पाहिलं तर तू काही चुकीचं बोलली नाही, पण सुशांत हे नाही समजू शकत. जाऊ दे, तू आता ह्या गोष्टीचा विचार नको करू, पण ह्यानंतर बोलताना लक्षात ठेव. परत हा विषय नको आणि सुशांतचं टेन्शन नको घेऊ. तो होईल उद्या सकाळपर्यंत नॉर्मल. रिया त्याला ठीक आहे म्हणून बाहेर आली, पण तिचं लक्ष पूर्णपणे उडालं होतं. काय बोलून बसले मी हे? किती त्रास होत असेल सुशांतला. ते काही नाही, मला माफी मागायलाच हवी. दुसऱ्या दिवशी रिया ऑफिसला आली. तिने सुशांतच्या केबिनकडे पाहिलं. तो आलेला होता. रिया लगेच त्याला सॉरी म्हणायला गेली. गुड मॉर्निंग सर. ॲक्च्युली मी काल जे काही बोलले त्याबद्दल खरंच सॉरी. मला असं नव्हतं बोलायला पाहिजे. रिया बोलतच होती, पण सुशांतने तिच्याकडे पाहिलं देखील नाही. तो ऐकत होता, पण तिला इग्नोर करत होता. झालं असेल तर निघू शकते रिया, सुशांत तिला म्हणाला. सर, मला समजू शकतं तुम्हाला काय वाटत असेल. सुशांत एकदम उठून तिच्याजवळ आला. रिया घाबरलीच. काय समजू शकते तू? ज्यांना लहानपणापासून वडिलांचे प्रेम नाही मिळू शकत, त्यांच्या भावना तुला काय कळणार? लोक नेहमी सहानुभूतीचे वागणार. ह्या गोष्टींचा किती त्रास होतो माहिती आहे का तुला? सगळे फक्त हेच म्हणतात, आम्ही समजू शकतो, पण कोणीही काहीही समजू शकत नाही. ह्या फक्त बोलायच्याच गोष्टी असतात रिया. रियाच्या डोळ्यात एकदम पाणी चाले. माझ्यापेक्षा जास्त हे दुःख कोणीही नाही समजू शकत, असं म्हणाली आणि ती बाहेर पडली. रिया थांब. सुशांत तिला थांबवण्याचा प्रयत्न करीत होता, पण ती निघून गेली. हिला काय झालं आणि ही अशी का बोलत होती? हे दुःख माझ्यापेक्षा जास्त कोणाला नाही समजू शकत म्हणजे? त्याला रिया काय बोलली ह्याचा काही उलगडच होत नव्हता. त्याला एक शंका आली आणि लगेच त्याने एक कॉल लावला. आता त्याला रियाचं सगळं फॅमिली बॅकग्राऊंड कळलं होतं. अरे बापरे, म्हणजे रियाला पण वडील नाही आहेत. बापरे, काय वाटलं असेल तिला, म्हणून ती रडत बाहेर गेली. तो तिला शोधत बाहेर गेला. रिया त्याला कॅन्टीनमध्ये भेटली. रिया सॉरी, मला नव्हतं माहिती. तिने डोळे पुसले आणि ठीक आहे एवढेच म्हणाली. तू पण कधी काही बोलली नाही. रिया काहीही बोलत नव्हती. तिच्या आयुष्यातील ही एकच पोकळी होती, तीही कधीही भरून न निघणारी.